बेभान प्रेम आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय आता? मायासाठी. ओ आय लव्ह यू म्हणायचंय. तू तर खूप फास्ट आणि छुपे रुस्तम निघालीस. गप्पा बस ना. तू सॉरी बोलायला चाललायस ना, मग जेव्हा कोणी सॉरी बोलायला जातं तेव्हा हात हलवत नाही जात म्हणून. आणि प्लीज मेहरबानी करून आज उशीर करू नकोस. काळजी करू नकोस. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आज हा अर्जुन देशमुख अगदी वेळेत पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट, आता मायाला पटवण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही. ए चल बाय. धक्का देऊ. ऑल द बेस्ट. नको, माझ्या स्कूटर मध्ये पेट्रोल आहे. अरे बाय. अरे स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकलं नाहीस का रे? ए देऊ काय? मित्रा, जेव्हापासून तू आलास ना, रोजचे 200 रुपये कमावतो मी. जर असाच उशिरा येण्याचं वचन दिलंस तर अर्धे तुझे. मॅडम, JNPचं नवीन कॅम्पेन आहे. तुमची त्यांच्या डिझायनर सोबत मीटिंग आहे. मिस्टर ललवानींसोबत दुपारी 2 वाजता मीटिंग आहे. लंडनहून मेल आलाय कन्फर्मिंग युअर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. माया, आय एम सॉरी. ते काय ना, स्वच्छ भारत. नाही गाडी लेट. नाही साची, नाही लेफ्ट. कळत नाही मी काय बोलतोय. मिस्टर ललवानींना कळव, 2 वाजताची मीटिंग कन्फर्म आहे. येस मॅम. तुला माहितीये, साचीचे प्लॅन ना नेहमी फ्लॉपच असतात. साची, तुला नाही समजणार. तू फुल घे, मजा कर. सर असं होऊच शकत नाही. सर प्रश्न उद्भवतच नाही. माया महाजनीला या केसमध्ये कोणी फसवू शकत नाही. चक्कर काय आहे? म्हणजे तुझं आणि मायाचं चक्कर. तुमच्या दोघींमध्ये काही. माझी आणि साचीची एका सुंदर मुलीमुळे विकेट पडली आहे. असं वाटतंय आग दोन्ही बाजूला बरोबर लागली आहे. नाही. अरे मी तर असाच विचारत होतो. अरे एवढ्या मोठ्याने कोण ओरडतं का? सॉरी. बरं ठीक आहे, ऐक. माया मॅमच्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचतो, कळलं? हॅलो, मलकानी मलकानी अँड मलकानी. मलकानी बोलतोय. इडियट, मूर्ख बावळट कुठला. आयुष्याची वाट लावून टाकलीये त्याने आणि त्याच्या स्टुपिड जोक्सने. बोल ना माझी राणी. तू बोललास? अरे बोलतो बाबा, वेळ लागतो, सेटिंग करावी लागते. खरं बोलणं एवढं सोपं नाहीये. साची ऐक ना, अगं सोडूया ना हा विषय. कशाला फाटक्यात पाय टाकायचा आपण? हे बघ, तुझ्याकडे संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. मी संध्याकाळी तुझ्या ऑफिसला येते. तू नाही बोललास तर मी सांगून टाकेन. बाय. साची तू. आता तर मला शंका येते की ह्याच्यात आणि मायामध्ये काहीतरी नक्की सुरू आहे. दया, काहीतरी गडबड आहे. कम इन. कॉफीज आणि बिस्किट्स. मला वाटतं तुम्हाला. ऐक ना माया, ते. हाय रॉब. लंडनच्या हिशोबाने लवकर कॉल केला मी. हो, नवीन कलेक्शन खूप मस्त आहे. आपण थीमवर डिस्कस करू ना. तुला चालेल का हे? एक्सलंट.
सॉरी, चुकून झालं. ऐक ना माया, जे लेफ्ट मध्ये घडलं ना ते ऐक तर माझं. माया, माया, माया प्लीज, मला तुझ्याशी बोलायचं. ते लिफ्टमध्ये आता सत्य बातमीतून सांगावं लागेल का? कंट्रोल अर्जुन, कंट्रोल. नाही होत कंट्रोल. जर कावळा पाण्याजवळ जात नाही ना, तर पाणी कावळ्याजवळ येईल. तू इथे हे काय? झुरळ मला अजिबात आवडत नाही. मला खूप भीती वाटते त्यांची. माझ्या रूम मध्ये एकतर झुरळ राहील, नाहीतर मी. हॉरर फिल्म्स जशा भूतणीचं शेवटचं प्रेम, चटकिणीचे मोठे मोठे केस, जर मी ती फिल्म एकदा बघितली ना, तर मी रात्री एकटा नाही झोपू शकत. घरातले सगळे लाईट चालूच ठेवून झोपतो. इट्स ओके. भीती सगळ्यांना वाटते, मग ती रिया असो किंवा रामचंद्र, मी किंवा तू. मला भीती नाही वाटत. जगासमोर तू माया महाजनीयस, फॅशन इन द सिटीची बॉस, हट्टी, खडूस, क्वीन बी. पण बंद खोलीत फक्त माया, एक मुलगी जिला बंद खोलीत गुदमरायला होतं. एक मुलगी जी इतरांसारखी आहे. आपण जगापासून सगळं काही लपवू शकतो, पण स्वतःपासून नाही. एकतर आपण भीतीला पळवू शकतो, नाहीतर घाबरून स्वतःच पळून जाऊ शकतो. बाजूला हो. माझं एक शेवटचं ऐकशील? माझी ती भूत आणि झुरळवाली गोष्ट कोणाला सांगू नकोस. माझी भीती तुझ्याकडे सिक्रेट आहे आणि तुझी भीती माझ्याकडे सिक्रेट आहे. ओके? मी पण किती बावळट आहे नाही? मी सगळं बोलून मोकळं झालो, पण लेफ्टवाली गोष्ट तर सांगितलीच नाही. आता साची माझा बँड वाजवणार. काही हरकत नाही, मी तर वाजतच असतो. बायको, बोला. आणखी एक चपाती. हो, आणते. सुमन, साचीला जेवण बनवायला येतं की नाही? नाहीतर नंतर कळायचं. आईला बघून मुलगी तर पसंत केली, पण मुलगी निघाली टाय टाय फिश. वंदना, जोवर तुझा बिंडोक मुलगा आणि माझी साची एक दुसऱ्याला आय लव्ह यू म्हणणार नाहीत ना, तोवर माझी साची सगळं शिकेल. अगदी बरोबर बोललीस वहिनी. मला वाटतं की आपल्या मुलांना काही ठरवायला जमणार नाही, मग आपणच हे नातं पक्क करून टाकू. काय वाटतंय? प्रेम दादा, पण हे जर माझ्या हातात असतं तर मी कधीच ठरवून मोकळे झाले असते. पण तुम्हाला तर माहितच आहे, माझं आणि अर्जुनचं नातं जरा. अगं वंदना, सोड हे सगळं. हे प्रत्येक घरात असतं आणि आम्ही कुठे पळून जात नाहीये आणि अर्जुनचंही तसं लक्षण नाहीये. पण वहिनी, एक काळजी नक्की घ्या की साचीने ज्या प्रेमाला तिच्या मनात फुलवलंय ना, तसंच जर अर्जुनच्या मनात नसेल ना, तर माझी साची कोलमडून पडेल.
हा बोल. बोलास? नाही आता मी बोलणारच आहे. साची तू कुठेही टपकतेस ग. तू अजून बोलला नाहीस ना? अगं मी आता बोलणारच होतो, पण तू इथे काय करतेस? मी म्हणाले होते ना तुला की संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. तू नाही बोललास ना तर मी सांगून टाकेन. बाय. साची नको 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 प्लीज सांगू नकोस प्लीज. अगं मी सांगणारच होतो पण तिथे खूप लोक आहेत ना, तर जरा समजून घे. खोटारडा. साची प्लीज. साची. मला वाटतं लाईट ब्लॅक अँड व्हाईट शेड हवी. येस, हलकीशी तशी असली तरी चालेल. हो, क्लासी. एक्सक्यूज मी मॅम, ते मलकानी सरांनी. ओके बाय. बस. मॅम, तुला पाणी वगैरे काही हवंय? हो थँक्यू. तुम्ही मला बोलावलं? नाही मला वाटलं तुम्ही मला बोलावलंय. हॅलो. हाय साची. मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. बोल. अनोळखी लोकांसमोर? साची माझ्यासाठी काम करते. जे काही बोलायचं तिच्या समोर बोल. माया ते प्लीज समजून घे काहीतरी. हा आधीपासूनच असा आहे का? खोटं बोलणं सवय आहे की नाईलाज? मॉडेलशी भांडला होतास ते साचीसाठीच ना? कधीपासून ओळखता एकमेकांना? लहानपणापासून. लहानपणापासून ते लहानपणापासून मैत्री आहे. कॉलेज, शाळा आणि आता इथे. तुमची मैत्री माझ्या कामाच्या आड अजिबात येऊ नये. काळजी करू नका, आमची मैत्री कोणाच्या कामाआड येणार नाही आणि आमच्या मैत्रीमध्ये कोणी येऊ शकत नाही. गुड, थँक्यू. हे घेऊन जा, मी मिस्टर मलकानीशी बोलते. थँक्यू मॅम. थँक्यू.
मिस्टर मलकानी, मला साचीविषयी काही बोलायचंय. बावळट, तू असं समजू नकोस की वाचलास. बावळटाची मैत्रीण आयुष्यात ना संधीचं सोनं करायचं आणि तुझ्या हातून संधी गेली आहे. वेळ गेली. संधी हवा नाहीये, जी येत जात असते. संधी शोधावी लागते. मी जातीय मायाला सगळं सांगायला. तुम्हाला सावरलं का नाही? मी का हात पकडू? मी कोण आहे आता? तर तुझी मैत्रीण माया, तिला बोलती वाचवेल तुला. तू जर मला मदत केली नाहीस ना तर बघच तू. पहिला संकटात मित्र कामाला येतो. जेव्हा मित्रच संकटात असेल तर बिचारी माया काय करणार? गुन्हा करताना तुला एक सेकंद पण नाही लागला आणि सॉरी बोलायला अख्खा दिवस काढलास. घाबरट नाहीये मी, योग्य वेळेची वाट बघतोय, समजलं? घाबरट 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 घाबरट. हिचं काही ऐकू नकोस. तुला माहितीये ना मी योग्य संधीची वाट बघतोय खरं बोलण्यासाठी, समजलं? जर तुला संधी मिळाली तर तू खरंच बोलून जाशील. म्हणजे उद्या आहे मायाचा बर्थडे. तुला कसं कळलं? जरा चेहऱ्यावरून नजर खाली कर मित्रा. साची, हे काय बोलतेस तू? असं वाटतं तुला बॉयफ्रेंडची गरज आहे. मी मायाच्या तू किती चीप आहेस. तू असं बोलू कसं शकतोस? तू किती चीप आहेस अर्जुन. तुझी हिम्मत कशी झाली? तुझ्या बेस्ट फ्रेंड बद्दल असं कसं बोलू शकतोस? एवढं चीप असं कसं बोलू शकतोस तू? वाचवा वाचवा वाचवा, मला वाचवा. ही बघा काय करते, वाचवा. ही माझी अब्रू लुटते, वाचवा. तुम्हाला माहितीये मायाचा जन्मही झाला होता. कशा आहात काकी? थँक्यू, चांगले आहेत. जगासमोर तू माया महाजनी आहेस, पण बंद खोलीत फक्त माया, जिचा बंद खोलीत जीव गुदमरतो. माया, काय झालं बेबी? म्हणजे मी छान म्युझिक लावलं होतं, टेबल सजवलंय, जेवण बनवलंय, तू काही नोटीस नाही केलंस. आय एम सॉरी. चल जेवण घेऊ. चल. माया, आज सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ बनवलेत मी. पास्ता अँड व्हाईट सॉस, चिकन सॅलड अँड हमस अँड पीटा ब्रेड. हे सगळं आजच का? छान आहे ना? उद्या हा मायाला दे. ओके? छान तर मुली असतात. केक तर चविष्ट असतो ना. आणि हे काय? पांढरा पांढरा केक. पांढऱ्या केक बरोबर पांढरी पांढरी फुलं. आता फक्त पांढरे कपडे आणि एका डेड बॉडीची कमी आहे. असं वाटतं आपण कोणाच्या मैताला जातोय. आपण जातोय म्हणजे? आपण कोण, कुठे, का, कसे, कधी जाणार आहोत? तू जाणार आहेस ना मायाच्या बर्थडेला. हा केक घेऊन आपण कुठे जाणार आहोत? कारण आज मायाची हॅपी बर्थडे ईव आहे. मग हॅपी बर्थडे फ्रेंड सोबत सेलिब्रेट केला जातो. जर आपण तिचा बर्थडे केक एकत्र मिळून कापला तर आपण तिचे फ्रेंड्स बनू शकू आणि हॅपी बर्थडे सोबतच लिफ्ट साठी सॉरी बोलून टाकेन. चांगली आयडिया. चप्पलेने मारेल ती. तुला मारेल, मला नाही. कारण मी तिच्यासाठी पांढरा केक घेऊन जाणार आहे. पांढऱ्या केक सोबतच पांढरी फुलं आणि पांढऱ्या फुलांसोबत तिच्या बेरंग आयुष्यात ते गुलाबी फुगे. नाही,
12 वाजताच का जायचंय तुला? उद्या जा ना, उद्या खेळा तुम्ही फ्रेंड. मला आता घरी अगं जायचंय. उद्या तर तिचा हॅपी बर्थडे होऊन जाईल. आज हॅपी बर्थडे ईव आहे. विचार कर किती खुश होईल ती. आपण सगळे तिचा हॅपी बर्थडे एकत्र सेलिब्रेट करू. फ्रेंड्स जायचंय मला. नवीन फ्रेंड्स. आपण कुठेही नाही जाणार आहोत. सॉरी मॉम, आता मला भूक नाहीये. ते घडून 15 वर्ष झाली आहेत. मम्मा, पप्पा दरवाजा उघडा. मम्मा, पप्पा प्लीज दरवाजा उघडा. मला काळोखाची भीती वाटते. पप्पा प्लीज. खाणार ना माया, खाणार ना माया. आणि घडून गेलेल्या गोष्टी विसरून जाणंच चांगलंय.